ब्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर मित्रांनो, आजच्या ना रविवार आहे आणि तुम्हाला माहितीच आहे, ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असते त्या दिवशी मी व्लॉग नक्की करतो. तर आजच्याला पण मी व्लॉग करतोय. मित्रांनो, काय होतं माहिती का, मला जे आता हे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार ते शाळा असते नाही का मला त्यावारी, आणि मग मला व्लॉग करता येत नाही. तर मी नक्कीच व्लॉग केला असं. ज्या दिवशी पण मला सुट्टी असते त्या दिवशी माझा व्लॉग येणार, म्हणजे दुसऱ्या दिवशी येणार नाही का, त्या दिवशी शूट होणार आणि दुसऱ्या दिवशी नक्की व्लॉग येणारच आपला नाही का. कारण की मला ज्या दिवशी शाळा असते त्या टायमाला मला व्लॉग करायला जमत नाही. बाकी आपलं जे टार्गेट होतं 100 ब्लॉग ते आपलं कधीच खत्म झालेलं आहे का, समजून घ्या आता. बाकी जर तुम्ही आपले जे आधीचे जे ब्लॉग आहेत तुम्ही जर ते बघितले नसतील तर नक्की ते बघा. आपण टार्गेट घेतलं होतं 100 दिवस 100 आपले डेली ब्लॉग्स येणार. तर ते आपले नाही आलेले, जवळजवळ 48 ते 50 ब्लॉग आपण डेली केले. तर एक दिवस पण चुकतं नाही का. तर आत्ता आहे ना रविवार आहे आजच्याला, आणि गेल्या 2-4 दिवसापासून आहे ना 4-5च्या दरम्यान आहे ना खूप पाऊस येतो. इतका पाऊस येतो ना का बस. आजच्या दर्शन नाही दिलं, आजच्या देईनच दर्शन जवळजवळ 5-5:30 वाजता नाही का. ज्यावेळेस आमची शाळा सुटते ना त्यावेळेसच नेमकी पाऊस येतो आणि आमचे घरी यायचे प्रॉब्लेम होते नाही का. आणि दरवेळेस माझ्याकडे जरी रेनकोट असायचे मग मी वाचतो माझं दप्तर, ती बाकी पॅन्ट अख्खी वल्ली होती असा विषय होतो. बाकी 4-5च्या दरम्यान पाऊस येतोच. त्या 5-6 दिवसापासून 4-5 दिवसापासून होऊ राहिले असं. आणि आता खूप छान वातावरण झालेलं आहे. 2-4 दिवसापासून आपले जे सूर्याचे मामा आहे तिने दर्शन नाही दिलेलं. आपला जे सूर्य आहे तो आलेला नाही आहे. बाकी वातावरण पण खूप छान झालेलं आहे. आणि आजकाल घरी पण नाही आहे कोणी, कारण की आपले जे कांदे आहेत ते भुसाऱ्यातले ते कांदे पण बघू शकता किती भारी वातावरण झालेलं आहे. आणि थोडा पाऊस पण आला होता आत्ता नाही आहे. आणि खाली मुंग्याचं वारू पण आहे, पण त्याच्यात मुंग्या नाही आता गेली आहे. तर चला आता आपण खाली जाऊ थोडंसं. तुम्ही गेलं का शर्ट वरलं होतं, कारण की ते थोडे पानं वरले आहेत ना त्याच्यामुळं. माऊ माऊ म्याऊ. थोडा पाऊस यायला पण सुरुवात झालेला आहे. थोडा नॉर्मल येऊ राहिला नाही का. आणि आपले जे रॉकी आहे, कुठे आला रॉकी काय झालं, रॉकी हा गेला आपला रॉकी पण आला. रॉकी चल, नाही आएंगा इथं. बाकी आपण जे दिवशी पेरलं होतं ना ते पण उगलेलं आहे चांगलं बऱ्यापैकी नाही का. बाकी आता फक्त रान जनावरांचा धोका आहे, जर त्यांनी आपलं पीक नाही खाल्लं तर एकदम चांगलं होईल. बाकी सिक्युरिटी केलेली आपण एकदम भारी उगलेलं आहे नाही का सगळं अख्ख्या वावरात. म्हणजे आपण एवढं नाही पेरलं पण एवढं सगळंच वावरात पेरलेलं आहे. बाकी खाली नाही केलेलं अजून आपण, काही खाली आपण पेरलेली सोयाबीन. बाकी इथं आपण सिक्युरिटी केलेली आहे, कारण की जे आपले रान जनावर आहे ना जर ते रात्रीच्या पारी जर आले तरी अख्खं नष्ट करून जाते, मस्तपैकी आपलं पोट भरून जाते आणि आपल्याला काहीच भेटणार नाही जे आपण एवढा खर्च करतोय ती. बाकी इथलचं पण पीक आलेलं नाही का बघा सोयाबीन. ही एवढी मोठी नाही झाली तशी हिले वाढली का बघा. आणि ही एक तशी पेरलेली वाटतं, हा एक तशी पेरलेली आहे आणि ही अजून छोटी आहे. ही मोठी आपण खाली जाऊन बघू आपण एकदा. बाकी मित्रांनो खूप छान वातावरण झालेलं आहे. तिथे रॉकी कुठे भटकतो, रॉकी फ्रेंड आ चुके हैं वहाँ पर, इसीलिए वो अपने पास नहीं आ रहा है. उसको बुलाएंगे तो फिर भी रॉकी नहीं आएगा वो, उसको बहुत मान लगा है इसीलिए नहीं आएगा वो. चलो अब नीचे जाके आपको दिखाता हूँ, मतलब नहीं या. खाली पण आपलं मस्तपैकी सोयाबीन उगलेलं आहे. आणि मित्रांनो इथे आहे ना काटे लावलेले आहेत, कारण की खाली जर लोक चालले ना काय विषय होतं माहिती की इथून जाते नाही का. मग इथून जर रोड वाट पडली ना तर वाट पडणं ती सगळीकडे ही होईल. याच्यामुळे इकडून वाट केलेली आपण नाही का, तर इकडूनच ही होईल. तर आपण जाऊ इकडून हळूच, आपल्याला त्यावर जायचं आहे ना याच्यामुळं. बाकी जायचं तर इकडून डायरेक्ट खाली जाता येतं ह्या वाटा नाही का. तिकडून जाऊ नाही आपण काय काठी टोचून घ्यायची नको, जाऊन इकडून जाऊ. हा आपला रॉकी आत्ताशी काय आलेला आहे. रॉकी टाकतो आता नाटक करीन तिकडं जाऊन भांडण्याचं. जर मी सिक्युरिटी करू राहिलो तुमची नाही का, आता लगेच आता बघ लगेच भांडणं करायला लागली. तर आल्यावर तिकडून पण आले आता. लय माझ्याच्या घडी नाटक करू राहिले सगळे. बाकी मित्र येते बरं का ते सगळे. आता आपण जाऊ लगेच.
नाटक जुनं करून मी सिक्युरिटी करू राहिलो तुमची, असं नाटक करू राहिलाय. आता रॉकी केला का अजूक दम दाखीन ते कुत्र्यांवरती. पण ते खरे मित्र आहेत त्यांचे, रॉकीचे ते मित्र आहेत. तिकडे पण 2 बसले येतात तिथं. तुम्हाला काहीच दाखवू आता मी, तुम्हाला दाखवलेलं ऑलरेडी सगळं नाही का. त्याचं आपलं जे झाड होतं म्हणजे वाढेलं लाकड होतं, जुनं झाड होतं नाही का. आणि त्याला आपण स्टार्टर आपण जे जांभळाचं झाड आहे त्याला स्टार्टर जोडलेलं आहे. आणि तिथून आपलं कनेक्शन घेतलेलं असतं विहिरीत पाणी आहे पण खूप घाण पाणी आहे, कारण की एवढी खोल नाही आहे ना याच्यामुळं. चला आपला रॉकी चाललेला आहे पण त्याच्या मागं रॉकी 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 रॉकी. कारण मी ब्लॉगमध्ये एकटाच असतो, बाकी माझ्या जोडीदाराला कोणी नसतं. कारण जर आई बाबांना गेलं ते म्हणतात नको आम्हाला काय घेतो, कारण की त्यांना नाही आवडत असं नाही का. त्यांचे फोटो पण नसतो एवढं नाही की. सकाळचे आजकालचे जे पोरं आहेत त्यांचे मोबाईलमध्ये असं माझेच असं नाही का. पण त्यांना आवडत नाही त्याच्यातली. ते जरी त्यांना घेतलं ते म्हणजे नको नको आम्हाला कमवून घेतो तू, असा विषय होतो. बाकी मग मला ब्लॉग एकटाच करावा लागतो, रॉकी आणि मी. नाही मित्रांनो, मला एकटाच करावं लागतं. याच्यामुळं आपला ब्लॉग एवढा खास बनत नाही. बाकी जर एखादा जोडीदार असलं बोलायला बिलं नाही का, तर ब्लॉग एकदम छान होतो आणि बघायला पण मजा वाटते. नाही तर मी एकटाच बडबड करतोय आणि काही कळायला पण, तर मला घरातला पण नीट ब्लॉग करता येत नाही. जास्त करतो तर शेतच ब्लॉग करतो नाही का, तर असा विषय आहे. बाकी ऋषिकेश गाडीकडे ते बघा शहराकडे आहे ना, त्यांची फॅमिली म्हणून ते त्यांना करतो. तसं मला नाही जमत. आपण लोक गावाकडले आणि कसं दाखायचं आहे बाबा, त्यांना जर घेतलं तर नाही का. पीक आहे ते पिकाच्या संरक्षणासाठी आपण हे तार बांधतो नाही का. आणि त्या दिवशी मी ब्लॉग करणार होतो, मागच्या रविवारी आपण हे तार बांधलेली आहे. कारण की हे बघा लय खोल खड्डे नाही घेतलेले, खड्डे नाही ठोकलेलं आहे आपण त्याला भरून दगडानी. आणि ती तिथं एक तिथं आणि बाकी इकडे तर आपण एकदम जुगाड करून बांधलेलं आहे. ती पण कशाला बांधलेलं आहे, याला बांधलेलं आहे. एवढं सगळंच आहे. पण काय होईल मित्रांनो, सिक्युरिटी नाही. जर रांजणवाड्यात ते सगळं तबाह करून जाते मस्तपैकी उद्ध्वस्त. मग आपल्याकडं गायला खाण्यासाठी काहीच नाही राहायचं. याच्यामुळे आपले Z+ सिक्युरिटी करावं लागेल. नाही ना, वातावरण खूप छान झालेलं आहे. याच्यामुळे तुम्हाला आता शॉर्ट घेऊन दाखवतो, तुम्हाला पण बघायला खूप मजा येईल आणि ब्लॉग पण खूप छान बनेल. बाकी मित्रांनो, मी ब्लॉग करतोय एक आठवण राहते म्हणून. आणि बाकी भविष्यात जर चांगले व्ह्यूज यायला लागले तर नाही का चांगलं होईल. बाकी ब्लॉगिंग करायचं एकच आठवण राहीन आणि होईन आपला पण चॅनल एखाद्या दिवशी मोनेटाईज होईन. एकदा 1000 सबस्क्राईब आपले पण कंप्लीट होतील. मग त्याच्यानंतर आता मोनेटाईज झालं की आपले ब्लॉग पण चांगले जाणे सुरू होते. आता जर ब्लॉग करायचं जर म्हणलं तर काहीच सामान नाही माझ्याकडे. जसं जर दुसऱ्या लोकांकडे जर बघितलं तर माईक असतो, लॅपटॉप असतं ते एडिटिंग करण्यासाठी, एक भारी ॲप असतो फिल्मोरा वेबसाईट असते. आणि तसं माझ्याकडं काहीच नाही, एक मोबाईल आहे आणि आपला कॅपकट नाही तर इनशॉट काइन मास्टर याच्यावरून एडिटिंग करावं लागते. आणि ब्लॉग अपलोड करायला पण भावाचं इंटरनेट वापरतो आहे. कारण एक व्हिडिओ अपलोड करायचं म्हणलं का 3 GB तर युजली जातच. 2 ते 3 GB जातच अपलोड करण्यासाठी. तर सध्या तर किती 9वीला तर आहे. आता कसं ब्लॉग एवढा चांगला होणार आहे. बाकी मी करतोय एक काही त्याच्यातून मला हे पण होईल, कुठं काय चुकतं आहे आपलं हे पण कळत 9वीलाच. बाकी भविष्यात जर मी केलं ब्लॉगिंग तर कुठं काय करायचं कुठं काय चुकतं. याच्या आधी पण माझा एक चॅनल होता हर्षद काय कॅट लवर होता, तर तो चॅनल माझ्याकडून गेला कारण की त्याचा जो जीमेल ID होती त्याची पासवर्डच माझ्या लक्षात नव्हता. तर असा विषय झाला त्याचा. आणि आता मी परत हा ब्लॉग म्हणजे चॅनल खोलला मागच्या वर्षी. निसर्गाचा आनंद आहे. मी तुम्हाला शॉर्ट दाखवतो म्हणजे घेतो आणि मग मी क्लिप टाकतो बरं का. मी दाखवतो तिची बॅगी होत्या त्या 3 होत्या, त्याच्यातली अर्धीच बॅग राहिली. एकच ते आपल्या ज्या 2 बॅगी होत्या त्या खल्लास झाल्या. त्याच्याबरोबर आपली जी एक बॅग होती ती एक बॅग पण निम्मी झालेली आहे. निम्मी कायची पामच म्हणावं लागेल काय.
आपली जी लक्ष आहे ती लक्षीने मग किती घाण केली तिथं एकदम एकदम घाण केलेली आहे. बाकी आपली शिर्डी यांची काय रानात गेलेली आहे घेऊन नाही का, कारण की रानात काम चालू आहे याच्यासाठी नाही का. नाही मला पण जायचं होतं पण ह्या टायमाला पाऊस येतो याच्यामुळं म्हणलं कशाला हाल करून घ्यायचे, त्यापेक्षा मी घरीच थांबलो. आणि आता पाऊस येईलच नियमानुसार, त्याच्या जे रुटीन झालेलं आहे रोज 5-5:30च्या दरम्यान पाऊस येणारच. मी शाळेतून जाऊ शाळा सुटते ना त्या टायमाला पाऊस इतका जोरात येतो ना बस भाऊ, म्हणजे यायची मग हालत अशी बॅक करून जाते. एका दिवशी नाही मी 5:30 वाजता शाळेतच थांबलो, त्याच्यानंतर आलो तरी भिजलो शेवटी. पॅन्ट होती वल्ल, बाकी मी वरती रेनकोट घालतो नाही का. तर आता घरी जाऊ आणि थोड्या वेळाने परत मी ब्लॉग स्टार्ट करतो, थोडा बसतो आता नाही का, थोडा अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर ब्लॉग अजून थोडा बनवतो. तर कमी पडला असेल त्याच्यानंतर एडिटिंग कर नाही का. पाऊस आहे ना तर तो कालच्याला आला होता, तर त्या कालच्या पावसामुळे सगळीकडे अशीच घाण होती गाड्यांमुळे, त्याच्यामुळे नाही का सगळीकडे चिखल 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 बघून घराच्या बाहेर पाऊल पण ठेवूशी वाटत. याच्या मागचा जर ब्लॉग बघितला ना तर तुम्ही आपली सायकल नक्कीच बघितलं असाल. आपल्या सायकलचं आहे ना खूप काम केलेलं आहे आणि जी आपली सायकलची बांधून ठेवली होती, कारण की माझ्या मित्रांनो सायकल आहे ना शाळेत जाण्यासाठी लागती, याच्यामुळे मी सायकलने ती हवा नाही काय नको तिच्या हाय 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 पुढल्या टायरात हवा नव्हती. मग आता दिसेल खूप छान वाटते, फक्त मागचं जे मजगड आहे तीच गेम खातंय, ती लय घाण दिसू राहिले. आपल्या सायकीचा कलर पण उतरलेला आहे, कारण की मी खूप वर झालेले आहेत. मी 5वीला घेतली ना, आता मी 9वीला आहे आणि याचं आपण खूप काम केले, म्हणजे खूप मागच्या वर्षीपासून आतापर्यंत आहे ना. मागच्या टायरचे स्पोक टाकलेले आहेत, हे तुटलं होतं हे टाकलेलं आहे नवं. आत्ता हे मजगड टाकलंय, मजगडचं इथं गंज पण धरलेला नाही आहे, आधारला राव गंज पावसामुळं झालं ते. बाकी मित्रांनो आपली जुनी सायकल आहे जाण्यासाठी चांगली आहे, दिसण्यापाशी काय नाही एवढं नाही का. बाकी आपलं काम करून राहिली, आपल्याला शाळेत नेऊ राहिली, शाळेतून परत आणू राहिली, एका दिवशी जागा पण देऊ राहिली, एका दिवशी ढकलीत पण आणावं लागते नाही का. मग एका दिवशी मग काय झालं इथं जे गोट्या आहेत ना त्या गोट्या पडल्या होत्या याच्या. त्याच्यानंतर मी ते म्हणजे मागच्या वर्षी तर मग माझ्या मित्रांनी आम्ही सायकल आणली होती अशी मागून हात देऊन नाही का. तर असा विषय झाला होता. बाकी एखाद्या दिवशी जागा पण देते, ढकलीत पण आणावं लागते नाही का एखाद्या दिवशी. बाकी तर आपलं काम करून राहिले चांगलं. बाकी दिसायचं काय एवढं, आपलं काम तर करून राहिली, जायचं यायचं नाही का. आता रॉकी आपण आलो तरी इथं आपल्या रॉकी पण आलेलं आहे. हॅलो थोडं मोठं नाही दिसू राहिलं का रे, तब्येत झाली आणि तुम्ही जर आईचे ब्लॉग बघितले तर लय येतं सगळं मंगाळ. आता बघा एवढं मोठं पोट झालंय. रॉकी ए रॉकी रॉकी आपल्या घरासमोरचं पेरूचं झाड आहे ना, तर पेरूच्या झाडाला पेरू पण आलेले आहेत. पण मी ते आता खाणार नाही, कारण की काय म्हणजे माहिती का, पेरू खाल्ले का आधीच मला सर्दी झालेली, अजून सर्दी होईन याच्यामुळे मला पेरू खाऊशी वाटलेत, पण मी नाही खाणार. A few moments later. 5:30 वाजले येत आहे, आत्तापर्यंत पावसानं दर्शन दिलेलं नाही आहे. तर मी आत्ता थोडा मोबाईल बघितला घरात बसून नाही का. तर आता मला अभ्यास करायचा आहे, तर याच्यामुळं मला हा ब्लॉगची एडिटिंग करावं लागणार आहे, त्याच्यानंतर मला अभ्यासाला बसायचं आहे. तर ह्या ब्लॉगला मी एंड करतो. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा. बाकी माझे व्हिडिओ जसे पण साधे असते तर थोडं यात समोर नाही का, कारण की आत्ता मी 9वीला आहे, याच्यामुळे एवढं काही मला खास दाखवता येत नाही. बाकी मला एवढं जमत पण नाही का, जेवढं जमतं आहे मी तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. बाकी जर काही चुकत असेल तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी इथंच व्हिडिओला एंड करू. आणि मला यूट्यूबवरती व्हिडिओ तयार करायचे आहेत आणि तुमची खूप सपोर्टची गरज आहे मला, कारण की मला या चॅनलला मोनेटाईज करायचं आहे. आणि मला माहीत नाही, कारण की ह्या चॅनलमध्ये मला कधी सक्सेसफुल पण नाही आहे का, कारण की कधी कधी ना माझ्याकडून काही गोष्टी चुकतात. कारण याच्या आधी माझा चॅनल होता ना, तर तो चॅनल माझ्याकडून डेट झाला होता, कारण की माझा पासवर्ड लक्षात नव्हता. तर ह्या चॅनलसोबत माझ्या पुढं मोनेटाईजला जर काही चुकलं तर मला परत एखादा नवीन चॅनल बनावं लागणार आहे. आणि कदाचित नाही येणार प्रॉब्लेम, कारण की मला मार्गदर्शन नाही कोणीसाठी नाही का, म्हणजे मार्गदर्शन करण्यासाठी नाही कोणी, याच्यामुळं कदाचित मी कुठं चुकू शकतो मोनेटाईज करण्यासाठी नाही का. तर हा फक्त माझा प्रयत्न करण्यासाठी चॅनल बनवलेला आहे मी फक्त हा नाही का. तर नक्की मला सपोर्ट करा आणि लवकर मी मोनेटाईज करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच आपला चॅनल मोनेटाईज होईल, पण मला या क्षेत्रातली माहिती नाही आहे. तर
मी पूर्ण प्रयत्न करेन मोनेटाईज करण्याची. तर मी हा व्लॉग आता एंड करतो. बाकी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकर उद्याच्या व्लॉग म्हणजे तोपर्यंत बाय.